श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पंचायत समितींवर मोर्चे काढण्यात आले आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी आणि पालकांनी तसेच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व करत या ताटली आंदोलनाला वेगळे वळण दिले आहे आणि आपण या आंदोलनाबद्दल जाणून घेत आहोत। आणि नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शालेय पोषण आहार मुलांसाठी किती महत्त्वाचा आणि आज 2 महिने झाले आहेत जिल्हा परिषद शाळा चालू झाल्या आहेत, परंतु मुलांना पोषण आहार मिळत नाही आणि मिळतो तो पण सडका। त्याच्यामुळे आपल्या जगण्याचा अधिकार हिसकावून घेतला जातो, आपल्या मुलांच्या हक्काचा घास हिसकावून जातो। तर वाड्यामध्ये पाहायला गेलं तर आंदोलनामध्ये विशेष असं काय घडलं, गटविकास अधिकारी यांना 498 रुपयांची भीक ही तांदूळ, बटाटे आणि डाळ तसेच पैशांच्या स्वरूपात देण्यात आली मुलांकडून। आणि तसंच जर भिवंडीमध्ये पाहिलं तर भिवंडी बस स्टॉपपासून ही रॅली निघाली होती पंचायत समितीवर जाण्यासाठी आंदोलनाची आणि मुलं ताटली वाजवत आपल्या अधिकारासाठी त्या रस्त्यावरून जात असताना अचानक ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे त्यावेळी तेथे अचानक थांबले आणि मुलांना असं आंदोलनात पाहून त्यांनी त्यावेळी विचारणा केली। एका अधिकाऱ्याची संवेदनशीलता यावेळी पाहायला मिळाली आणि त्यांनी या बाबतीत पोषण आहाराबाबत मुलांशी सविस्तर चर्चा केली, तसेच पुढील निर्देश देण्यात आले। ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी तात्काळ ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओंना सांगून धान्य पुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले असून उद्या संध्याकाळपर्यंत पोषण आहार रेग्युलर सुरू होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। तर पालघर जिल्ह्यात झालेल्या आंदोलनामुळे या आंदोलनाची दखल पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दखल घेतली असून त्यांनी सांगितलं की राज्य शासनाकडून पुरवठादाराचा करार होण्यास उशीर झाला तरी जिल्हा परिषद स्वतःच्या निधीतून पैसे देऊन विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित होऊ देणार नाही असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला। आणि त्याचप्रमाणे श्रमजीवी संघटनेच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी आज जोपर्यंत विद्यार्थ्यांना नियमितपणे दर्जेदार आणि पोषण आहार मिळत नाही तोपर्यंत हा लढा श्रमजीवी संघटना लढत राहील। अशा प्रकारे श्रमजीवी संघटनेच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हा ताटली आंदोलन मोठा आंदोलन झाला आणि यशस्वीरित्या पार पडला। आणि या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी वाड्यामध्ये केलेलं आहे। तर श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी अंबरनाथ येथे या आंदोलनाचे नेतृत्व केले। तर श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी जव्हार येथे या आंदोलनाचे नेतृत्व केले। तसेच श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे तसेच उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांनी भिवंडी येथे या आंदोलनाचे नेतृत्व केले। तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्व आणि तरुणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आणि घवघवीत यश मिळवले आहे। त्यामुळे या हक्काच्या पोषण आहारासाठी मुलांना रस्त्यावर उतरावे लागणे हे योग्य आहे का ते आपण नक्कीच कमेंट करून कळवा। आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण मिळेल का याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा। आणि अशा ताज्या घडामोडींसाठी श्रमजीवी यूट्यूब चॅनलला जोडून राहा, आमच्यासोबत राहा, आपल्यासमोर घडणाऱ्या घटना आमच्यासोबत शेअर करत राहा। श्रमजीवी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन घटनांसाठी आमच्याशी जोडून राहा। जिंदाबाद।